झी 24 तास एक पाऊल पुढे। गेले काही दिवस ज्या निर्णयाची लाखो भीमसैनिक वाट पाहत होते त्या निर्णयाची लवकरच घोषणा होतीये। दादरच्या इंदू मिलच्या हस्तांतरणाची बुधवारी घोषणा करण्यात येणार आहे। केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री आनंद शर्मा हे लोकसभेत घोषणा करणार आहेत, तर संसदीय कामकाज राज्यमंत्री राजीव शुक्ला हे राज्यसभेत घोषणा करणार आहेत। त्यामुळे महापरिनिर्वाण दिनापूर्वीच डॉक्टर बाबासाहेबांच्या स्मारकासाठी इंदू मिलचं हस्तांतरण होणार आहे। या क्षणी ही बातमी म्हणजे एक शुभवार्ताच आहे, पण या निमित्तानं काही अपरिहार्य प्रश्नही समोर येत आहेत। या साऱ्या प्रश्नांची चर्चा करणार आहोत आजच्या विशेष भागात स्मारकाचा मार्ग मोकळामध्ये। आणि आज आपल्यासोबत अतिशय महत्त्वाचे या निमित्तानं काही प्रश्न निर्माण उपस्थित झालेले आहेत, ते म्हणजे आता नेमकी ही लढाई जी होती आजपर्यंतची होती त्या लढाईचं परिवर्तन हे शय्यात होणार का? यापुढे भविष्यातलं स्मारक हे कसं असेल? महाराष्ट्राची जी आस आहे, महाराष्ट्राच्या लाडक्या दैवताची जी आस आहे, त्या सगळ्या आसच्या त्या प्रश्नांची उत्तरं नेमकी कोण देणार याबद्दलच आपण मतं जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत असणार आहेत बंधुराज लोणे, दलित चळवळीचे अभ्यासक आणि पत्रकार आहेत। त्याचप्रमाणे आनंदराज आंबेडकर रिपब्लिकन सेनेचे ते अध्यक्ष आहेत, ते आपल्यासोबत असणार आहेत आणि अन्य मान्यवर देखील आपल्यासोबत असणार आहेत। मात्र या साऱ्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलेली प्रतिक्रिया सुरुवातीला। ही प्रक्रिया 31 डिसेंबर 2011 पासून चालू झाली, जेव्हा आम्ही एक शिष्टमंडळ घेऊन प्रधानमंत्र्यांना भेटलो। प्रधानमंत्र्यांनी त्यावेळेला आम्हाला इन प्रिन्सिपल तत्वता मान्यता दिली, मी बोलतोय तत्वता मान्यता दिली होती आणि त्यामुळं आमची त्या पुढची प्रक्रिया सुरू झाली होती। प्रधानमंत्र्यांनी एक समिती गठन केली होती वस्त्रोद्योग सचिवांच्या अध्यक्षतेखाली। त्यामध्ये आमचे मुख्य सचिव, नगर विकास सचिव आणि मुंबईचे कमिशनर होते। यांच्या अनेक बैठका झाल्या। मी स्वतः वस्त्रोद्योग मंत्री आणि या समितीला अनेक वेळेला 5-6 वेळेला दिल्लीत भेटलो, मुंबईत भेटलो आणि बऱ्याचशा ज्या अडचणी काही मध्यंतरी होत्या त्यामध्ये पर्यावरण खात्याची मंजुरी पाहिजे होती, त्यानंतर जमिनीचं आरक्षण बदलायचं होतं, आरक्षण बदलून त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भव्य स्मारक असं मी आरक्षण केलं आणि सगळी प्रक्रिया करून त्यानंतर ती हस्तांतराची प्रक्रिया जवळजवळ आमची सुटत आली। त्याचबरोबर वस्त्रोद्योग खात्यानं जी NTC मिलच्या मालकीची जमीन आहे त्यांनी विधी आणि न्याय खात्याचा सल्ला घेतला। मला वाटतं यामध्ये सर्वात जास्त डॉक्टर मनमोहन सिंग आणि काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची त्यामध्ये वरदास्त होता की हे झालं पाहिजे आणि त्यामध्ये ज्या काही तांत्रिक अडचणी होत्या त्या मी सोडवल्यात। त्यामुळे कुठेही कायदेशीर त्याला अडचणी पुढे मागे येऊ नये, कुणी कोर्टात काही धाव घेऊ नये याच्याबद्दल आम्ही काळजी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। काल सकाळी मी आनंद शर्मा यांना भेटलो, त्यानंतर काँग्रेसचे खासदारांचं शिष्टमंडळ आज आनंद शर्मांना भेटणार होतं। त्यांनी मला विनंती केली की आपण या, आम्ही सर्व मिळून आनंद शर्मांना सकाळी भेटलो आणि आज संध्याकाळी पंतप्रधानांची भेट झाली। सर्व शिष्टमंडळ पंतप्रधानांना भेटलं आणि मला खात्री आहे, मला आशा आहे की आता हा सगळा प्रश्न निकाली लागलेला आहे आणि त्याची घोषणा होईल। हे स्मारक काय फक्त एका पक्षाचं किंवा एका समाजाचं नाही, हे राष्ट्रीय स्मारक आहे, सर्वांचं स्मारक आहे आणि त्यामुळे सर्वांनी हा एक आनंदाचा क्षण म्हणून या स्मारकाकडे पाहिलं पाहिजे आणि सर्वांनी मिळून आपण अतिशय उत्कृष्ट स्मारक या ठिकाणी करूया। आज तांत्रिक अडचणी सगळ्या दूर झालेल्या आहेत। केंद्र सरकारने जमीन हस्तांतर करण्याचा निर्णय घेतलेला ही फार मोठी घटना आहे। मुख्यमंत्र्यांच्या भाषेत बोलायचं झालं तर केवळ एका पक्षाचं आणि एका विचारांचं नाही, तर हे एक राष्ट्रीय स्मारक आहे आणि याचंच उद्या हस्तांतरणाची जी प्रक्रिया आहे त्याला सुरुवात होते, त्याची घोषणा होणार आहे। आपल्यासोबत आहेत बंधुराज लोणे, दलित चळवळीचे अभ्यासक आणि ज्येष्ठ पत्रकार आहेत ते। सर, आपण पाहतोय की कशा पद्धतीनं ही उद्या घोषणा होणार आहे। गेले कित्येक दिवस महाराष्ट्र ज्या घोषणेची वाट पाहत होत्या त्या घोषणेची आता पूर्तता होणार आहे। काय सांगाल या आनंद क्षणाबद्दल? कसं आहे की बाबासाहेब आंबेडकरांचं महाराष्ट्रामध्ये त्यांच्या कर्मभूमीमध्ये एक राष्ट्रीय स्मारक नसावं ही मूळतः आतापर्यंतचे जे सत्ताधारी पक्ष किंवा वर्ग होते त्यांच्यासाठी लज्जास्पद गोष्ट आहे। दलित समाजाने, आंबेडकरी चळवळीने अशी मागणी करण्याच्या आधीच खरं तर असं स्मारक या देशामध्ये किंवा मुंबईमध्ये उभं राहायला पाहिजे होतं। आता ते उभं राहते आहे, त्याच्यासाठी काय तांत्रिक अडचणी असतील त्या दूर होतील असं मुख्यमंत्री सांगतायत। प्रश्न तो नाहीये, प्रश्न कसा आहे की एवढा उशीर का झाला? त्याला सरकारची जागा आहे, सरकारच्या मालकीची जागा आहे, एखाद्या जैतापूर अतिशय महत्वाची गोष्ट आहे प्रत्येक मराठी मनासाठी। आपल्यासोबत रामदास साठवले आहेत। सर, काय सांगाल, ही उद्या घोषणा होणार आहे, तुमची पहिली प्रतिक्रिया काय आहे?
नाही, माझी पहिली प्रतिक्रिया हीच आहे की ज्याप्रमाणे शरद पवार आणि आनंद शर्मांच्या बरोबर आपली मिटिंग झाली 3 तारखेला आणि त्याच वेळेला आनंद शर्मांनी सांगितलं होतं की 4 किंवा 5 तारखेला या संबंधातली अनाउन्समेंट करत आहे. तर अशा पद्धतीची भूमिका त्यांनी मांडलेली होती आणि त्या भूमिकेच्या संबंधामध्ये आपण एकतर उद्या निर्णय होईल की नाही याबद्दल आम्ही संशय होतो आणि त्यामुळे आम्ही ते जाहीर केलं होतं की आंदोलन हे जर निर्णय झाला नाही तर आंदोलन होणार म्हणजे होणारच असं आपण जाहीर केलेलं होतं आणि निर्णय उशिरा का असेना परंतु निर्णय झालेला आहे आणि आपण हे सांगत होतो वर्षभर या सगळ्या अडचणी दूर करण्यासाठी वेळ होता सरकारला. म्हणजे आम्हाला काही पॉलिटिक्स करण्याची आवश्यकता नाही, आम्हाला काही क्रेडिट नको आहे, ज्यांना कोणाला तरी घ्यायचं असेल त्याने घ्यावं, आम्हाला फक्त बाबासाहेबांचं स्मारक हवं होतं आणि निर्णय हा चांगला होत आहे. उद्या जर अनाउन्समेंट झाली तर फारच आनंद आहे, समाधान आहे आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी याच्यामध्ये चांगले प्रयत्न केले, प्रधानमंत्र्यांनी सुद्धा त्याच्यामध्ये लक्ष घातलं, आनंद शर्मांनी सुद्धा निर्णय घोषित करण्याचं ठरवलेलं आहे, चांगली गोष्ट आहे. त्यामुळे जर उद्या अनाउन्समेंट झाली तर समाधान आनंद आहे. पण जर काय उद्या आणि काय जर दगाफटका झाला तर मात्र 6 डिसेंबरला आम्ही ठरवलेलं आंदोलन आमचं होणारच आणि जर तशा पद्धतीचा निर्णय जर उद्या घोषित झाला तर आम्ही त्या समाधान व्यक्त करू. शिवाजी पार्कला जी आमची सभा आहे त्याच्यामध्ये नक्कीच आठवले साहेब, या निमित्तानं एक अतिशय महत्वाचा प्रश्न आहे आणि तो अपरिहार्य आहे की स्मारकाचा मार्ग मोकळा होतोय, मात्र आता श्रेयाची लढाई सुरू होणार. तुमचा या चळवळीचा प्रवास तुम्ही कसं पाहता आणि हे श्रेय नेमकं कोणाचं, तुम्हाला काय वाटतं? मुख्यमंत्र्यांनी बाजी मारली का? हे जे श्रेय आहे ते आंबेडकरी जनतेचं श्रेय आहे. म्हणजे आंबेडकरी जनतेची एवढी मोठी ताकद आहे की सगळी जनता या विषयाच्या पाठीमागे उभी राहिली. परंतु मी एवढं सांगतो की या विषयावर आंदोलन केलं ते आमच्या ग्रुपनेच आंदोलन केलेलं आहे. तर गेल्या 15 डिसेंबर पासून आणि आम्हाला काही क्रेडिटची आवश्यकता अजिबात नाही आणि आम्ही त्यामध्ये उतरलो नसतो तर कदाचित आंदोलन जर केलं नसतं तर सरकारने आणि हा विषय नामांतरा सरकारला राबवला असता. म्हणून आम्ही आंदोलन सातत्यानं केलं परंतु तरी आम्हाला क्रेडिट नको आहे. म्हणजे आम्ही आंदोलन केलं म्हणजे आम्ही काय उपकार नक्कीच आठवले साहेब, हे श्रेय एका विचाराचं नाहीये तर तमाम आंबेडकरी विचारा मानणाऱ्या जनतेचं आहे. ही जी तुम्ही भावना व्यक्त केली आहे ती अतिशय महत्वाची आहे. धन्यवाद आठवले साहेब. आपल्यासोबत होते रामदास आठवले. मी पुन्हा एकदा जाणार आहे बंधुराज लोणे यांच्याकडे. आपण पाहिलं लोणे झी 24 तास एक पाऊल पुढे.